भारतात जाण्याआधी माझ्या 2 गुजराती मैत्रिणी मला भेटायला येणार होत्या. त्यांच्यासाठीच मी खास दह्याचा डब्बा आणायला गेलेले, कारण आता मस्कतमध्ये प्रचंड गरमी आहे. मी म्हटलं चाय नको तर गोडाधोडाची लस्सीच बनवूया. बरं, तर पाहिजे तेवढा दही घेतला आणि त्याला फेटाळायला घेतली. खरं सांगू तर ही मी माझी रेसिपी सांगते आणि प्रत्येकाची रेसिपी लस्सी बनवण्याची वेगवेगळी असेल, त्याच्यामुळे कोणीही राग मानून घ्यायची काहीच गरज नाही, कारण प्रत्येकाची रेसिपी वेगळीच असते आणि छानही असते. साखर मी काही मोजमापटा घेतला नव्हता, कपवाटी. माझ्या आईच्या अंदाजाप्रमाणे मी सगळ्या गोष्टी आता करायला शिकले, तर तशीच चाखून बघितली ती 1 नंबर झालेली. सॉरी, आणि मी वेलची पावडर टाकली, ती मी दाखवायला विसरून गेली. बरं, तर आता वेळ होती ड्रायफ्रूटची. आता दुकानवाल्याकडे बऱ्याच प्रकारच्या लस्सी आहेत, ड्रायफ्रूटवाली, केसरवाली, वेलचीवाली, हे वाली ते वाली. पण मी एकाच लस्सीमध्ये या सगळ्याच गोष्टी टाकणार होते. का पाहुणे आपली घरचीच आहेत, नाही लस्सी आपल्या घरच्यांसाठीच बनवायची, त्याच्यामुळं मग आपल्याला थोडी विकायची दुकानात नेऊन. बरं, भरभरून ड्रायफ्रूट टाकले आणि शेवटची वेळ होती ती देखील केसर टाकण्याची. बाबा, केसर कसल्याचा महाग आहे, तरी पण मी जास्तच टाकला. असू दे, आपलीच माणसं. बरं, ही लस्सी मी थंड करायला ठेवून दिली. मी ग्लास काढली. आम्ही पार्टी केली ती तुम्हाला दाखवली नाही, तर चॅनल